मुंबईतून गावाकडे परतलेले हे आहेत मंगेश सावंत. रत्नागिरीच्या निवळी गावात त्यांची 5.5 गुंठे जागा आहे, पण ती ग्रामपंचायतीनं बळकावली आहे. परवानगीचं खोटं प्रतिज्ञापत्र तयार करत ग्रामपंचायतीनं रस्ता तयार करण्यासाठी आपली जमीन लाटल्याचा आरोप सावंतांनी केलाय. विशेष म्हणजे साक्षर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञापत्रासाठी अंगठा लावण्यात आलाय. गेली 2 वर्ष ते जागा परत मिळवण्यासाठी झगडतायत. जमीन माझी 5.5 गुंठ आहे. एक ठिकाणी आहे 4 गुंठ आणि एक ठिकाणी आहे 1.5 गुंठ. तर 1-1.5 गुंठ्यामध्ये जवळजवळ 15-16 जण शेदार आहेत. त्यांनी बाकीच्यांनी सह्या केल्या, पण आमच्या सह्या भोगस करून यांनी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावंतांप्रमाणे त्यांचा भाऊ आणि आईच्याही खोट्या सह्या करून रस्ता तयार केला गेलाय. मूळ योजनेत दाखवलेला रस्ता आणि सध्या सावंतांच्या जमिनीतून गेलेला रस्ता हा वेगळ्या ठिकाणाहून काढला गेलाय. या संदर्भात सरपंचांना विचारलं असता त्यांनी अशी मुक्ताफळं उधळली. एकत्र मीटिंग घेऊनच बसूनच मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता करतोय पण आणि करणार पण आहोत. त्याच्यात चालू पण या सगळ्या रस्त्याला परमिशन आहे का? शासनाकडून परमिशन आहे का रस्त्याला? परमिशन आहे म्हणून ना रस्ता चालू. कुठे सह्या कोणी केल्या? मग पहिल्या बॉडी ज्यावेळी तो रस्त्याची संमती झालं त्याच्यावेळेला आमची बॉडी नव्हती, आमची नवीनच बॉडी झाली. त्याच्यामुळे तो विषय अगोदरच आहे, आमच्या बॉडीच्या आधीच. त्यामुळे आता मंगेश सावंतांना न्याय मिळणार का? ग्रामपंचायतीवर काय कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.